नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. पोटाच्या समस्यांवर उपचार याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. त्यांचं स्वागत करूया. मॅम, स्वागत. नमस्कार, थँक्यू. चला, तर तुम्ही पण डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. तुम्ही सुद्धा काही या विषयाशी संबंधित प्रश्न असतील किंवा तुमच्या इतर आरोग्य विषयक समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही त्याविषयीचे प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-693-0244. चला, तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, पोटाच्या समस्या जेव्हा आपण याच्याशी याविषयी आपण चर्चा करतोय तर सगळ्यात आधी पोटदुखीची समस्या जी आहे ती सगळ्यात आधी येते. तर मग त्याविषयी काय सांगता येईल? बघा, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय आहे की पोट दुखत असलं की आतमध्ये वाताचा दोष नक्की आहे. की कुठलंही दुखणं आहे ते वाताच्या दोषाशिवाय नसतं. आणि वाताचं इम्बॅलन्स कसा होणार शरीरामध्ये? तर अपचन झालं, पोट साफ नाही झालं किंवा कुठल्या प्रकारे ॲसिडिटी वगैरे वाढली तर पित्त म्हणजे शरीरामध्ये हीट वाढून सुद्धा त्याच्यातनं वाताची वृद्धी नंतर होऊ शकते कोरडेपणामुळे. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जर का पोट दुखी होती आहे तर वाताचा इलाज करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि वात म्हटलं की त्याच्यातनं कोरडेपणा येतो, त्याच्यामधनं कॉलिक पेन्स म्हणजे आपण म्हणतो ना की जे आतमधलं जे सगळं सरण व्यवस्थित होत असतं तर ते सगळं जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसू शकतं. तर या सगळ्याचा विचार करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. अर्थातच पोट म्हटलं की पचन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि जोपर्यंत पचन व्यवस्थित राहणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या समस्या होतच राहणार आहेत. अच्छा डॉक्टर, एक महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याचदा पोट दुखतं पण ते नक्की कुठे दुखतंय? ओटीपोटात दुखतंय, डावीकडे दुखतंय, उजवीकडे दुखतंय का आणखी छातीच्या बाजूला दुखतंय हे कळत नाही. आणि त्यामुळे ते फक्त दुखतंय आणि त्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे किती घातक आहे? नाही बघा, कुठलंही दुखणं जे आहे ते शरीराकडून आपल्याला येणारा मेसेज असतो की काहीतरी त्रास जेव्हा आपल्याला शरीरात होतो तेव्हाच कुठेतरी दुखतो. उगत आपल्या शरीरात तुम्हाला कुठेही दुखणं जाणवेल का कधी? त्यामुळे हा शरीराचं मेसेजिंग सिस्टीम आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून तर बिलकुलच चालत नाही. अर्थातच म्हणजे पोटदुखी नेहमीच काहीतरी मोठा आजार असेल असं नव्हे. जसं गुडघा दुखला तर आपल्याला माहिती असतं बाबा की सांध्यामध्ये काहीतरी त्रास आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे चालता येणं अवघड होऊ शकेल पुढे, किंवा सांध्यामध्ये खूप जास्त झीज होऊ शकेल. तर या सगळ्याचा विचार करणं आपल्याला गरजेचं असतं. पण पोटदुखी एक गोष्ट अशी आहे की ही मल्टिपल रिझन्सनी होते आणि कुठे कुठे वेगवेगळ्या एरियामध्ये होते. तर किती वेळा होतीये, काय त्रासाने होतीये, या सगळ्याचा विचार करून आपल्याला हिस्ट्री वगैरेचा नीट सगळं म्हणजे आपण म्हणतो ना आराखडा त्याच्यातनं व्यवस्थित घ्यावा लागतो. आणि त्यानंतरच आपल्याला हे पोटदुखीची समस्या कशामुळे होती आहे ते बघावं लागतं. डॉक्टर, एक फोन आलेला आहे लातूरवरून अविनाश यांचा. त्यांचा कॉल घेऊया. अविनाशजी बोला, प्रश्न विचारा मॅडम ना. अविनाशजी बोला. हॅलो. हां, काही कारणामुळे संपर्क तुटला आहे मॅडम. पण एक आहे की सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याचदा गॅस्ट्रिक समस्या असतात, म्हणजे गॅसेस फॉर्म होतात आणि गॅस फॉर्मेशनमुळे पोटात दुखतं. तर यावर आपल्याला कसा काय उपचार देता येईल? बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे त्याच्यामध्ये की आपल्याला गॅस्ट्रिक समस्या जर का होत असली तर अगदी सोप्यात सोपी गोष्ट जे प्रत्येकजण घरी करू शकतंय ते म्हणजे पोटाला तेलाचा हात लावणं. म्हणजे आता संतुलन रोज ब्युटी तेलासारखं जे तेल असतं ते जर का आपण नियमितपणे पोटाला हलक्या हाताने लावत राहिलो तर त्याचा आपल्याला त्रास कमी होताना दिसतो. आणि लहान मुलं एस्पेशली ज्यांच्यामध्ये पोटदुखीचा आपल्याला त्रास फारच प्रमाणात दिसतो त्यांनी पण संतुलन रोज ब्युटी तेल किंवा आपल्याला अभ्यंग कोकोनट वगैरे सारखं तेल असलं तर तेही लावलं तर चालतं. पण महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये जेव्हा पोटामध्ये तुम्हाला जाणवतं आहे की बाबा त्रास होतोय आणि गॅसेस झालेले आहेत तर अशा वेळेला या विपत्तीला तोंड देण्याकरता आयुर्वेदामध्ये अविपत्तिकर चूर्णासारखं चूर्ण जे आहे ते सांगितलेलं आहे. तर तुम्ही अविपत्तिकर चूर्ण आहे ते कुठलंही अशा गॅस्ट्रिक समस्या असली तर त्याच्याकरता नियमाने ते घेऊ शकता. सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यायचा असतो. चवीला हे चूर्ण खूप चांगलं असतं. सकाळ संध्याकाळ तुम्ही नुसतं जेवल्यानंतर किंवा कधीही दुखलं खरं पोटामध्ये गॅसेसमुळे तर अशा वेळेला हे चूर्ण घेतलं. म्हणून बघा नावसुद्धा केवढं चांगलं दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये की अविपत्तिकर चूर्ण, म्हणजे ज्याच्यातनं विपत्ती आपली नाहीशी होईल अशा प्रकारचं हे चूर्ण आहे.
तर हे अविपत्तिकर चूर्ण तुम्ही नक्की घ्यावं. याच्याने बघा आपल्या शरीरातलं पचन सुधारायला मदत मिळते, अग्नी व्यवस्थित काम करते, त्याचबरोबरीने ॲसिडिटी जर का काही तयार झाली असेल तर ॲसिडिटी कमी व्हायला मदत मिळते, जे गॅसेस पास नाही होते ते पास व्हायला मदत मिळते, आणि त्याचबरोबरीने जर का शौचाला साफ होत नसली तर तेही तोही त्रास कमी व्हायला मदत मिळते. उलट पोट व्यवस्थित साफ व्हायला लागतं. त्यामुळे बरीचशी लोकं आहेत की जे आता ही कसं आहे आपल्याला आयुर्वेदातनं सांगितलेलं औषध आहे, पण हे जर का व्यवस्थित प्रमाणात आणि व्यवस्थितरित्या तयार केलेलं नसलं तर मग कदाचित त्याचा आपल्याला कमी फायदा होऊ शकेल. पण मला वाटतं प्रत्येक घरामध्ये अविपत्तिकर चूर्णाची, ते सुद्धा चांगल्या प्रतीने तयार केलेल्या अविपत्तिकर चूर्णाची एक तरी बॉटल नक्कीच ठेवावी, कारण की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला याचा फायदा जो आहे तो मिळू शकतो. डॉक्टर, आणखी एक फोन येतोय प्रज्ञा यांचा, पिंपरीवरून. त्यांचा कॉल घेऊया. प्रज्ञाजी बोला, प्रश्न विचारा. हा मॅडम, ते माझ्या मिस्टरांचं ना हे छातीच्या खाली जे पोट असतं ना, हो हो, ते दुखते. ते कशामुळे दुखतं? आणि किती दिवस झाले ते दुखतंय? एक 8 ते 15 दिवस झाले दुखते. 8 ते 15 दिवस झाले आहेत ऑलरेडी. ओके ओके, बरं बरं. आता बघा कसं आहे की छातीच्या तिथे आपण खालच्या बाजूला जेव्हा म्हणतो आहोत तर त्याचं 2 प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो, की एक तर तिथे आपलं असतं पोट, की जिथे आपलं अन्न जाऊन पडतं. आता ते अन्न खाल्ल्यानंतर दुखतं आहे की अन्न उशिरा गेले, म्हणजे जेवण आपलं उशिरा झालं त्याच्यानंतर दुखतंय, का आपल्याला रात्रीच्या वेळेला याच्यामध्ये जास्त पेन होताना दिसतंय. उजव्या बाजूला जर का दुखत असलं तर ते मात्र आपल्याला लिव्हर वगैरेशी रिलेटेड असू शकेल, किंवा कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला तिथे सूज वगैरे असली तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होताना दिसतो. तर 10 ते 15 दिवस जर का नियमितपणे हा त्रास चालू आहे तर तुम्ही नक्कीच याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला याच्याकरता अगदी नक्कीच घ्यायला पाहिजे. पण हलक्या हाताने रोज ब्युटीसारखं तेल लावल्याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फायदा होऊ शकेल. आणि त्याचबरोबरीने मगाशी सांगितलं तसं अविपत्तिकर चूर्ण, पण रात्री झोपताना तुम्ही जर का सॅनकुल चूर्णासारखं चूर्ण जे आहे ते जरी आत्ता नियमितपणे त्यांना द्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा नक्की होऊ शकेल. जर का अन्न चुकीचं खाल्ल्यामुळे त्रास होत असला तर हे सॅनकुल चूर्ण जे आहे ते पचनाकरता खूप छान मदत करतं, आणि शरीरामध्ये कुठेही पित्ताचा दोष असला एकूणच तर तोही कमी व्हायला मदत मिळतं. व तसंच पोटामध्ये जे आपल्याला गॅसेसमुळे प्रेशर फील होत असतं तेही याच्याने कमी व्हायला मदत मिळू शकते. त्यामुळे एकूणच हा आरोग्याच्या दृष्टीने घ्यायला प्रत्येकाकरता सोपी गोष्ट आहे. बाहेरचं काही अन्न खाल्लं असलं तरीही सॅनकुल चूर्णाचा वापर आपण केला तर त्याचाही फायदा होताना दिसतो. पण एक घरगुती उपचार म्हणून मी तुम्हाला सुचवीन की आत्ता जर का त्यांना जास्त प्रमाणात त्रास होतोय तर तुम्ही छोटासा आल्याचा तुकडा घ्या, त्याच्यावरती काळं मीठ लावा, किंवा ते शक्य नसलं तर सैंधव मीठ जरी लावलं तरीही चालू शकतं. पण टेबल सॉल्ट किंवा सी सॉल्ट, म्हणजे आपण जे साधं सामुद्र मीठ वापरतो ते त्याला लावून उपयोग होणार नाही आहे. तर सैंधव मीठ किंवा काळं मीठ लावून त्या आल्याचा तुकडा त्यांना चावायला द्या, आणि तो फ्रेश असला पाहिजे. व्यवस्थित चोळून असे छोटे छोटे तुकडे तुम्ही तयार करून आणि ते त्यांना खायला द्या. ते खाऊन जर का त्यांना बरं वाटत असलं तर नक्कीच हा अपचनातनं येणारा त्रास आहे तर त्याच्याकरता सुद्धा वेगवेगळे उपचार आपल्याला आयुर्वेदातनं करता येऊ शकतात. पण वेळ न घालवता त्याच्यावरती त्वरित उपचार करणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर, आणखी एक प्रेक्षक जोडला गेलेला आहे, त्यांचा कॉल घेऊया. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, मी जालन्यावरून बोलते. मला असं विचारायचं होतं की माझ्या मिस्टरांना गॅसेसचा खूप त्रास होतोय. ओके. आणि ढेकरही येतात त्यांना सारखे सारखे. अच्छा, बरं. हा, तर मग यावर काय करता येईल आपल्याला? आणि भूक नाही लागत आहे. अच्छा अच्छा, बरं. हा, भुकेचा प्रॉब्लेम आहे, भूक अजिबातच लागत नाही. कसं आहे, खरं आपण विचार केला तर आयुष्यामध्ये अन्नाचं सगळं महात्म्य आहे. म्हणजे बाकी कुठलीही गोष्ट आपल्याला आयुष्यात नाही मिळाली तरी चालतं, पण सकाळ संध्याकाळ व्यवस्थितपणे आहार मिळणं आणि त्याला पचवणं हे खरं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सध्याच्या काळात आपल्या शरीरामध्ये रासायनिक गोष्टी फार प्रमाणात जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे अपचनाचे त्रास व्हायला लागलेले आहे. कारण की आयुर्वेदामध्ये आपण ज्याला लिव्हर म्हणतो त्याला तो खरा अग्नीचं मुख्य स्थान आहे, आणि त्याचं काम जर का व्यवस्थित नाही चाललं तर अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. ह्याच्याकरता मगाशी सांगितलं तसं संतुलनचं रोज ब्युटी तेल तर तुम्ही नक्कीच लावायला सुरू करा. पण तसं सॅन अग्नीसारखं जे सिरप आहे तर ते जर का त्यांनी नियमितपणे घ्यायला सुरू केलं तर आत्ता तरी जो अपचनाचा त्रास त्यांना होतो आहे तो कमी व्हायला त्यांना मदत मिळू शकेल. भूक लागत नाही आहे ती व्यवस्थित त्यांना लागायला मदत मिळू शकेल. तर अशा प्रकारे हे सॅन अग्नी सिरप जे आहे ते तुम्ही जर का नियमितपणे घेतलं तर त्याचा त्यांना फायदा नक्की होऊ शकेल. पण एकूणच जर का अपचनाची त्यांची आपण म्हणतो ना की टेंडन्सी असली तर सध्याच्या काळात आपण बघतो आहोत
की संतुलन पंचकर्म जर का केलं शास्त्रोक्त रीतीने व्यवस्थित, म्हणजे ज्याच्यामध्ये शरीराच्या आतल्या सगळ्या चयापचय क्रियांवरती आपल्याला काम करता येऊ शकतं, तर अशा प्रकारचे सतत गॅसेस होण्याची सवय किंवा अपचन होणं किंवा भूक न लागणं हे सगळं त्याच्यातनं कमी व्हायला मदत मिळते. आणि त्याचबरोबरीने आत्तासुद्धा तुम्ही घरी जे आहे त्याच्यामध्ये आलं, लिंबू आणि मध हे तुमच्या यजमानांना द्यायला नक्की सुरू करा. तर आल्याचा रस आहे तो अर्धा चमचा घ्यायचा, साधारण 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या मध घालू शकता आणि ते त्यांना जेवणापूर्वी एक 15 मिनिटं नक्की द्यायला सुरू करा. तर भूकही लागायला त्यांना नक्की मदत जी आहे ती मिळू शकेल. मॅडम आणखी एक फोन आहे कोल्हापूरवरून, संजय यांचा, त्यांचा कॉल घेऊया. तुमचा प्रश्न विचारा. संजय नाईक बोलतोय. हां पोट वरचं म्हणजे गॅस धरतं. हॅलो हां बोला ना. हॅलो पोट आहे ना माझं वरचे गॅस धरतं. बरं जेवण केल्यानंतर जरा थोडा वेळानंतर गॅस टेस्ट होतात. बरं बरं. अच्छा. एका टायमाला नसतं काय त्रास. अच्छा. आता बघा, जेवण झाल्या गॅस भरतो आहे त्याचं कारण कदाचित असं पण असू शकेल की ज्या वेळेला एक्झॅक्टली भूक लागतीये ती वेळ कदाचित चुकवून जेवण होत असेल. म्हणजे आता भूक लागली तर तेव्हा लगेच जेवणाच्या ताटावरती नाही बसलं आणि नाही जेवलं आणि त्याच्यामध्ये गॅप झाला तरी काही लोकांना त्याचे गॅसेस आहेत ते फॉर्म होऊन आणि नंतर जेवल्यावरती त्रास होताना आपल्याला दिसत असतो. याच्याकरता म्हणून एक खूप चांगले आपलं हिंगवाष्टक चूर्ण म्हणून आयुर्वेदामध्ये आहे की जे आपल्याला भाताबरोबर घेता येऊ शकतं. तर आपल्याला जेव्हा आपण सकाळचं जेवण जेवतो किंवा संध्याकाळचं जेवण जेवतो तेव्हा पहिलं खरं भाताने जेवणाची सुरुवात केली पाहिजे. म्हणजे कसं असतं, भात असतो तो मऊ शिजलेला असला, व्यवस्थित असला तर तो आपल्या शरीरामध्ये जाऊन पचनाकरता आपल्याला जास्त मदत करू शकतो. त्याच्यासारखी जर का कोरडी पोळी आणि भाजी सुरुवातीला खाल्ली गेली तरीही अपचन आणि गॅसेसचा त्रास आपल्याला होताना दिसतो. त्यामुळे हे जे औषध आहे स्पेशली भातामध्ये मिक्स करून घेणं अत्यंत उत्तम असतं. त्यामुळे जेवणाचा पहिलाच घास आहे त्याच्यावरती हे चूर्ण टाकायचं, शुद्ध आयुर्वेदिकरित्या तयार केलेलं गाईचं तूप घ्यायचं. जसं संतुलनचं आयुर्वेदिक तूप आहे की जे आपण दैनंदिन जेवणामध्ये वापरू शकतो, तशा प्रकारचं तूप तुम्ही त्या भातामध्ये घाला आणि तो पहिला घास भाताचा खाऊन घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं बाकीचं जेवण जेवलात तर त्याच्यातनं तुम्हाला हा जो त्रास नंतर होतो आहे तोही कमी व्हायला मदत मिळेल. तसंच रात्री झोपण्यापूर्वी संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं जे तेल आहे तेही तुम्ही पोटाला अगदी नियमितपणे लावायला सुरू करा. व सॅनकूल चूर्ण जे आहे तेही तुम्ही नियमाने 1-1 चमचा रोज रात्री झोपताना घ्यायला सुरू करून टाका. शक्य झाल्यास थोडंसं कोमट पाण्याबरोबर हे चूर्ण घेतलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकेल. तसं शक्य नसलं तर इवन रूम टेम्परेचर पाण्याबरोबर सर तुम्ही हे घेतलं तरीही चालू शकेल. आणि पचनाकरता एक गोष्ट जी मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पचन व्यवस्थित हवं असलं तर त्याच्याकरता रोज नियमाने चालायला जाणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. आपण बऱ्याचदा व्यायामांना इतकं महत्त्व देत नाही पचन जर का खराब असलं तर, पण तुम्हाला स्वतःला जाणवेल की जर का रोज सकाळी तुम्ही 30 मिनिटं चालायला जर का सुरुवात केली तर तुमची खरी भूक म्हणजे कमी असो जास्त असो जी काही असेल ती व्यवस्थित राहायला तुम्हाला मदत मिळते आणि तुम्ही खाल्लेलं अन्नसुद्धा जे आहे ते नीट पचायला त्याच्यातनं मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. तर त्याचाही तुम्ही फॉलो करणं सुरू केलं तर मला वाटतं त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. नक्कीच आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं साम संजीवनीमध्ये स्वागत. आपण पोटाच्या समस्यांवर उपचार कुठल्या प्रकारे देता येईल याविषयी चर्चा करतो. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटाच्या ज्या गॅसेसच्या तक्रारी आहेत त्याविषयी मला आणखी विचारायचं, मात्र त्याआधी एक फोन आलेला आहे रामचंद्र यांचा सांगलीवरनं, त्यांचा कॉल घेऊया. रामचंद्र, फोन विचारा, प्रश्न विचारा तुमचा. हां रामचंद्रजी, प्रश्न विचारा. काय हां तुम्हाला ऐकू येत आहे, प्रश्न विचारा. बोला, प्रश्न विचारा. अच्छा ठीक आहे. काही कारणामुळे संपर्क त्यांच्याकडे आवाज पोहोचू शकत नाही आहे त्यांच्यापर्यंत. पण डॉक्टर, आणखी एक कारण असतं पोटदुखीचं, ते म्हणजे अपेंडिक्स. तर मग त्याच्यावर आपल्याला काय सांगता येईल? बघा, असं असतं की एकतर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की पोटामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांची काळजी घेणं जे आहे ते अत्यंत आवश्यक आहे. बाहेरून तर आपल्याला पटकन काही समजू शकत नाही, त्यामुळेच तेल लावणं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचा उपचार मी म्हणेन की प्रत्येकाकरता आहे. आता अपेंडिसायटिस असलं म्हणजे अपेंडिक्समध्ये इन्फेक्शन असलं
तर आपल्याला पेन होताना दिसतं. आता त्याच्याकरता म्हणून उजव्या बाजूला खालच्या बाजूला पोटाच्या आपल्याला हे पेन सहसा होताना दिसतं, पण ते सुद्धा प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हे पेन होताना दिसतं. बऱ्याचदा जेव्हा हे होतं की काय त्रास होतोय काय नाही होतोय, तर तेव्हा विचार हा केला जातो की आपल्याला जेव्हा डॉक्टरकडे जातो आहोत तेव्हा बाकी दुसरा काही त्रास नाही आहे ना, त्या दृष्टीने अपेंडिक्स नाही आहे असं का आहे हेचा विचार जास्त केला जातो. म्हणजे आपण कुठल्याही रिपोर्टमध्ये विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा हे अपेंडिक्स कळेलच असं नसतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की खरं अपचन सुरुवातीपासून लहानपणापासून होऊच देई नये याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. आता त्यातल्या त्यात जर का वाताचे काही दोष असले तर त्याच्यातनं हे अपेंडिक्सचा त्रास जो आहे तो आपल्याला लहान वयामध्ये होताना दिसतो. एस्पेशली टीनेजर्स वगैरेमध्ये आपल्याला सध्याच्या काळामध्ये हा आजार खूप वाढलेला दिसतो, कारण की खाण्यापिण्याची काळजी वगैरे नीट घेतली जात नाही. पण त्याचबरोबरीने अनुवांशिक सुद्धा हे आपल्याला दिसतं की ज्या घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अपेंडिसायटिसचा त्रास झालेला असेल त्याच्याच घराण्यामध्ये अजून पुढच्या पिढीमध्ये आपल्याला हा त्रास होताना दिसतो. त्यामुळे आहाराची काळजी घेणं आणि पचनाची काळजी घेणं हे मला वाटतं त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं ठरेल. डॉक्टर, नांदेडवरनं फोन आलेला आहे दत्तात्रय यांचा, त्यांचा कॉल घेऊया. दत्तात्रय, प्रश्न विचारा. मॅडम, मी नांदेडहून बोलतोय. हां. तर मला पोटात गॅसेसचा त्रास आहे बघा, आणि हायपर ऍसिडिटीचा सुद्धा त्रास आहे. अच्छा. तर खाल्ल्यानंतर म्हणजे उलटी करावंसं वाटतंय, आणि उलटी करावी लागते बघा एखाद 2 वेळेस. बरोबर. 2 दिवसाआड. तर ह्याचं काहीतरी इलाज म्हणजे माहिती पाहिजे होती मॅडम. सर, तुमचं वय किती आहे? माझं वय मॅडम 41. ओके. बरं. आता बघा, गॅसेसचा त्रास, त्याचबरोबरीने अपचन, पित्त वाढणं, हायपर ॲसिडिटीचा त्रास आणि उलट्या होणं, म्हणजे याच्यात होतं कसं की आपण जे काही आहार शरीरामध्ये घेतला आहे तो उलट पित्तामुळे जाळला जातो, आणि आपण म्हणतो ना की असं आंबल्यासारखं ते अन्न होतं, आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा लोकांना या उलट्यासुद्धा होतं, आणि उलट्या झाल्यावरती बरं वाटतं म्हणून व्यक्ती या गोष्टीकडे लक्ष देत नाही. तर सर, मला आनंद आहे की तुम्ही खरोखर याच्याबद्दल विचार करून आणि प्रश्न विचारला आहे. कारण की होतं कसं की आपण जेव्हा उलटी करून टाकतो आहोत तेव्हा ते अन्न आपल्या शरीरात जाऊन पचलेलं नाही, म्हणजे पर्यायाने आपल्याला जी ताकद मिळायला पाहिजे ना ती नंतर मिळत नाही. तर त्यामुळे उलट्या होत असल्या तर त्या लगेच थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याकरता सगळ्यात पहिले आपण पित्तावरती काम करायला पाहिजे. त्याच्याकरता असं संतुलनच्या पित्तशांतीसारख्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या जर का तुम्ही वापरामध्ये ठेवल्या, म्हणजे सकाळ संध्याकाळ नियमाने 2-2 या गोळ्या जर का तुम्ही तुमच्या घेण्यामध्ये ठेवल्या, तर जे काही अनावश्यक पित्ताचा त्रास तुम्हाला होतो आहे तो कमी व्हायला हळूहळू मदत मिळेल. म्हणजे या अँटॅसिड्स नसतात, म्हणजे तुम्ही घेतल्या की ॲसिडिटी लगेच कमी होते अशा प्रकारचं उलट हे काम करत नाही. शरीरामध्ये जे चुकीचं पित्त तयार होतं आहे ते कमी व्हायला ह्याच्यातनं आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे आज घेतल्या तर लगेचच फरक न पडता तुम्हाला एक 2-4 दिवसामध्ये तुमच्या पचनामध्ये हळूहळू तो फरक जो आहे तो दिसायला लागेल. त्याचबरोबरीने संतुलनच्या अन्नयोगसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. जेवणाचा शेवटला घास आपण ज्याला म्हणतो ना, तशा प्रकारे या अन्नयोगच्या गोळ्या घेतल्या पाहिजे. म्हणजे जेवणाच्या नंतर या गोळ्या तुम्ही घेतल्या तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि त्याचबरोबरीने रात्री झोपत असताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे हे नक्की तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. तर त्याचा तुम्हाला तुमच्या पचनावरती, हायपर ॲसिडिटीवरती आणि या उलट्यांवरती सुद्धा इतका चांगला उपयोग होताना दिसेल की हे सगळा त्रास आपण इतके दिवस का सहन केला असं अगदी वाटलं. की ही अगदी साधी सोपी औषधं आहेत, त्याला चिंता काही नसते, वयाची नाही, किंवा आपण म्हणतो ना इव्हन क्वांटिटी, डोसेजेस त्याचाही काही फरक एवढासा त्याच्यामध्ये पडत नाही. हे साधी औषधं आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेली की जे घरगुती उपचारासारखी आपल्याला मदत करू शकतात. तर त्यामुळे जसं आपण म्हणतो ना कर्णाकडे कवच आणि कुंडलं होती मदत करण्याच्या दृष्टीने, तसं उलट मी प्रत्येकाला सांगते की कुठेही बाहेर जात असला किंवा त्रास होत असला तर अशा वेळेला सॅनकुल आणि अन्नयोग या 2 गोष्टी जरी स्वतःच्या बरोबर ठेवल्यात तर आपल्याला अपचनाच्या बऱ्याचशा त्रासांशी सामना करायला मदत मिळू शकते. आणखी एक फोन आहे साताऱ्यावरून शिरीष यांचा, त्यांचा कॉल घेऊया. शिरीषजी, प्रश्न विचारा. मॅडम नमस्ते, शिरीष बोलतोय सातारण. नमस्ते. माझं वय वर्ष 30 आहे. जेवण केल्यानंतर संध्याकाळचं झोपायच्या वेळी ढेकरचं प्रमाण जास्त आहे. अच्छा सर, किती वाजता जेवता रात्रीचं आणि किती वाजता झोपता तुम्ही? 8 वाजता मॅडम सरासरी जेवण करतो आणि 10च्या दरम्यान झोपतो. बरं, ठीक आहे. आता जर सरांचं वय 30 आहे म्हणजे खरं या वयामध्ये अपचनाचे त्रास होताच कामा नये. आपण म्हणतो ना की यंग एज जेव्हा असते म्हणजे साधारण 12-13 वर्षाच्या वयापासून ते 40पर्यंत सहसा कुठल्याही
अपचनाचा त्रास होऊ नये. आपण असं म्हणतो की इव्हन दगडही खाल्ला तर तो पचवता आला पाहिजे. पण हरकत नाही. आता कसं बघा, तुम्हाला जो त्रास होतो आहे तो एकतर जेवणाचा आणि झोपण्याच्या वेळेचा जो गॅप असायला पाहिजे तो सुद्धा सर तुम्हाला कमी पडतोय. तुम्ही 10ला झोपता ही अत्यंत उत्तम गोष्ट आहे, ती बिलकुल बदलायची नाही. पण 8 वाजेचं जेवण जे आहे ते साधारण तुम्ही 6:30-7च्या सुमारास करायला सुरू करा. तर रात्रीचं जेवण कसं असतं, आपलं आधीच पचनशक्ती मंद झालेली असते, त्याच्यामध्ये आपण बाहेर वगैरे रात्रीच्या वेळेला जात नाही सहसा, किंवा चालायला वगैरे सुद्धा बऱ्याचदा लोक जात नाही. आणि मग त्यामुळे ते पोटात जे अन्न असतं ते बसून राहतं आणि आपण लगेच झोपून गेलो की त्याच्यानंतर असे ढेकर वगैरे येण्याचे त्रास जे आहेत ते असू शकतात. याच्याकरता हा 3 तासाचा गॅप तुम्ही जेवणामध्ये ठेवा. जेवण झाल्यानंतर लगेच अभ्यंग सेसमीसारखं जे तेल आहे ते पोटाला हलक्या हाताने नक्की लावा आणि झोपण्याच्या अर्ध्या तासापूर्वी सॅनकूल चूर्ण जे आहे ते तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. मला वाटतं हा ढेकर येण्याचा जो त्रास आहे तो नक्की कमी होईल. आणि ढेकर आलेच तर तोंड बंद करून ढेकर नेहमी बाहेर सोडायचा असतो. बऱ्याचदा लोक तोंड उघडं सोडून ढेकर जो घेतात त्याच्यातनं अजून पुढच्या समस्या ज्या आहेत त्या वाढत जातात. तर तसं न करता ढेकर येत असताना तोंड बंद करून ढेकर सोडणं जे आहे ते जास्त इष्ट राहील तुमच्याकरता. नक्कीच. तर डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.